तालिबानी फौजांनी अफगाणिस्तानवरती कब्जा मिळवला आहे. काय परिणाम होणार जागतिक राजकारणावरती याच्याने सगळ्यात महत्त्वाचं भारताच्या सीमेपासून आता तालिबान फारसं लांब राहिलेलं नाहीये. भारतावरती काय परिणाम होणार या सगळ्यांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, आपण बघताय मुंबई तक. माझं नाव कमलेश सुतार आणि या सगळ्या विषयांवरती चर्चा आपण करणार आहोत. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे गाढे अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर यांच्यासोबत शैलेंद्र देवळानकर जी आपल्यासोबत जोडले जात आहेत. नमस्कार शैलेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं मुंबई तकवर. सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलं आहे अफगाणिस्तानकडे, तालिबानकडे. म्हणजे आपण बघतोय की त्या हार्डली 70,000च्या फौजांनी, तालिबानच्या फौजांनी गेल्या अगदी 8-10 दिवसात आपण म्हणू शकतो की संपूर्ण अफगाणिस्तानवरती ताबा घेतला आहे. म्हणजे अमेरिकन फौजांनी जेव्हापासून तिथनं माघार घ्यायला चालू केली तेव्हापासूनच खरं तर एक प्रकारे अंदाज यायला लागला होता की पुढे काय होणार आहे. पण ते इतकं झटपट होईल आणि इतक्या कमी फौजांमध्ये, इतक्या कमी सैन्यामध्ये सगळं झालंय, यामुळेच सगळ्यांना आश्चर्य वाटतं. तर नक्की कसं झालं सगळं? हे अगदी खरं आहे. म्हणजे हे आश्चर्य आपल्यालाच नाही येतं. ज्या युएस इंटेलिजन्स एजन्सीज आहे, युरोपियन इंटेलिजन्स एजन्सीज यांनी पण प्रेडिक्ट केलं होतं की 31 ऑगस्ट नंतर जेव्हा अमेरिका कम्प्लीट विड्रॉ करेल मग त्याची डेडलाईन आहे ती, त्याच्यानंतर 6 महिन्यांनी तालिबान हे काबूलपर्यंत पोहोचू शकेल, अशा प्रकारचे प्रेडिक्शन्स होते. त्यामुळे सगळेच जण तिथं त्या बाबतीमध्ये कॉम्प्लसंट होते की आता इथपर्यंत ते पोहोचू शकणार नाहीयेत. आणि म्हणूनच तुम्हाला आता जी प्रचंड काबूल एअरपोर्टला जाणारे लोक दिसत आहेत ते सगळे एका इम्प्रेशन मध्ये होते. आणि ते इम्प्रेशन असं होतं की अजून 3-4 महिने दे आर सेफ, म्हणून अदरवाईज त्यांना ऍडवायझरीज दिल्या गेलेल्या होत्या की तुम्ही तात्काळ पहिलं कमर्शियल फ्लाईट पकडा आणि तुम्ही तिथनं एक्झिट व्हा. परंतु लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं. आता मुद्दा असा येतो की साधारणतः 3.5 लाखांची स्टँडिंग फोर्स ही त्यांची नॅशनल आर्मी होती. आज 20 इयर्स पासून त्यांना अमेरिकेने, नॅटोनी ट्रेन केलेलं आहे. मिलियन्स डॉलर त्यांच्या ट्रेनिंगसाठी खर्च करण्यात आलेले आहे. असं असताना प्रत्येक ठिकाणी, मग कंदहार असेल, मजार शरीफ असेल, जलालाबाद असेल आणि पूर्णपणे काबूल असेल, काबूलमध्ये तर 1 लाखाची फोर्स होती. तर असं कोणते रेजिस्टन्स नसताना प्रत्येक ठिकाणी हा डिफीट का झालेला आहे, याच्या मागे काही कपल ऑफ रिझन्स आहेत, फार महत्वाचे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीचा या नॅशनल आर्मीचा डेव्हलप केलं गेलेलं होतं, त्यांचं डेव्हलपमेंट हे फुल फ्लेज आर्मी म्हणून केलं गेलेलं नव्हतं. तर त्यांचं डेव्हलपमेंट एक काउंटर इन्सर्जन्सी फोर्स म्हणून केलं गेलेलं होतं. इट वॉज जस्ट काउंटर इन्सर्जन्सी फोर्स. त्यामुळे त्यांचा पर्पज जो होता तो लिमिटेड ठेवण्यात आला होता. नंबर 1. नंबर 2 असं आहे की त्यांच्याकडे जो प्रकार आहे की कोणत्याही सैन्याला लढण्यासाठी एक पॉलिटिकल विल लागते. एक पॉलिटिकल विल महत्वाची असते, एक लिडरशिप महत्वाची असते. जे आपल्या गलवानमध्ये भारतीय सैन्यांनी जे प्रूव्ह करून दाखवलं की त्यांच्यामध्ये सैन्य कमी होतं पण प्रचंड मोठी पॉलिटिकल विल होती. सो दे कुड फाईट इट बॅक. हा प्रकार त्यांच्याकडे अजिबात नव्हता. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सरेंडर होताना दिसत आहेत. आणि दुसरं म्हणजे ज्यांना ज्या पद्धतीने डेव्हलप केलं गेलं, यांच्या डेव्हलपमेंटमध्ये खरं तर इंडियाचा रोल असला असता तर कदाचित गुरिला वॉरफेअर मध्ये इंडियन आर्मी ही एक्सपर्ट आहे, परंतु इंडियाने डायरेक्ट रोल ट्रेनिंग मध्ये प्ले केलेला नव्हता. हा रोल वेस्टर्न पॉवर्सनी, नॅटोनी आणि अमेरिकेने प्ले केलेला असल्यामुळे जस्ट काउंटर इन्सर्जन्सी फोर्स म्हणून ते डेव्हलप केलं गेलं. म्हणून 3.5 लाख ह्या 60,000 टिकू शकले नाही. दे आर प्रोफेशनल फायटर्स. या लोकांनी सोव्हिएत रशियाला डिफीट करण्यापासून हे सगळे प्रोफेशनल फायटर्स आहे आणि ते कंटिन्युअसली त्या फायटिंग मध्ये आहेत. आणि सेकंडली त्यांना खूप मोठा सपोर्ट हा पाकिस्तानचा पण आहे. त्यांच्याकडे असणारे आर्म्स असतील, अम्युनेशन्स असतील, ड्रग ट्रॅफिकिंग मधून आलेला पैसा आहे, मोठमोठे जे अंडरवर्ल्ड डॉन्स दाऊद इब्राहिम सारखे आहेत ज्यांनी रिअल इस्टेटमध्ये पैसा गुंतवलेला आहे, त्याच्यातनं आलेला पैसा हा सगळीकडे लागलेला आहे. त्यामुळे यांना सुद्धा सपोर्ट मोठा होता. मोरल, फिनान्शियल, पॉलिटिकल, डिप्लोमॅटिक सपोर्ट हा पाकिस्तानकडनं यांना होता. आणि त्यामुळे त्यांचं विल पॉवर प्रचंड स्ट्रॉंग असल्यामुळे ते हे सगळ्या गोष्टी पॉसिबल करू शकले. पण आता ज्या प्रकारे तुम्ही सगळे उल्लेख केलेत, म्हणजे नॅटोचा उल्लेख याच्यामध्ये असेल, अमेरिकेचा उल्लेख असेल, तर आता तर तालिबानने पूर्ण कब्जा घेतलाय. त्यातले राष्ट्राध्यक्ष तिथून बाहेर निघून गेलेले आहेत. आता तालिबानचे तिथे राष्ट्राध्यक्ष असतील, तालिबानची राजवट तिथे, सरकार तिथे असणार असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता आंतरराष्ट्रीय समुदायाची यावर भूमिका काय असणार? कारण आता पाकिस्तानने आज संध्याकाळी खरं तर बैठक बोलवली. इम्रान खान यांनी एक इमर्जन्सी बैठक बोलवली आहे. तुम्ही पाकिस्तानच्या भूमिकेचा उल्लेख केला इथे. आंतरराष्ट्रीय समुदायाची आता भूमिका काय असणार? कारण सगळ्यांचाच एक आरोप असाही केला जातोय की हे सगळं घडत असताना अमेरिकेसारखा देश असो किंवा आंतरराष्ट्रीय समुदाय फक्त बघ्याची भूमिका घेतोय. त्यामुळे आता लक्ष आहे की नक्की या प्रॉब्लेम मधून बाहेर निघण्यासाठी काय करणार आहे आंतरराष्ट्रीय समुदाय? अगदी बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय सध्या इन अ स्टेट ऑफ शॉक आहे. तो स्टेट ऑफ शॉक का बरं आहे? याचं कारण असं आहे की त्यांचं
जे तालिबानच्या संदर्भामधले त्यांचे जे अझम्पशन्स होते ते सगळे अझम्पशन्स आता पूर्णपणे फेल गेले. त्यांचं पहिलं अझम्पशन असं होतं की तालिबान हॅज नाऊ इव्हॉल्व्ड. ते इव्हॉल्व कसं आहे की तालिबान हे पहिल्यासारखं जे 1996 to 2001चं तालिबान होतं ते आता राहिलेलं नाहीये. त्यावेळेला तालिबान हा फक्त त्यांच्या अफगाणिस्तान पुरतं त्यांचे कन्सर्न्स होते. नाऊ तालिबान हॅज नाऊ इंटरनॅशनल कन्सर्न्स ऑल्सो. त्यांना इंटरनॅशनल रिकॉग्निझेशन पाहिजे आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आता सॉफ्ट स्पोकन वेस्टर्न एज्युकेटेड अशा स्वरूपाचे स्पोक्सपर्सन पण आहेत आणि त्यामुळे दोहा अग्रीमेंट पॉसिबल होऊ शकला. त्यामुळे त्यांना असं वाटलं की तालिबान कोणत्या प्रकारच्या फोर्सचा यूज करणार नाही. तालिबान विल बी द पार्ट ऑफ द इंटरिम गव्हर्नमेंट. तालिबान हा वन ऑफ द ग्रुप्स असेल गव्हर्नमेंट मधला. परंतु हे सगळेच्या सगळे जे अझम्पशन्स होते हे अझम्पशन्स पूर्णपणे फेल्ड गेले आणि तालिबाननी कम्प्लीट फोर्सच्या माध्यमातून आज अफगाणिस्तान आपल्या हातामध्ये घेतलेलं आपण बघतो आहोत. त्यामुळे आता यांना सगळ्यांना वाटतही नव्हतं. त्यांना असं वाटत होतं की हे कोलिशन गव्हर्नमेंट असेल, परंतु तसं आता चित्र दिसत नाहीये. कदाचित तालिबान पूर्णपणे आपलं स्वतःचं गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश करेल आणि देयर इज ऑल पॉसिबिलिटी की पुन्हा एकदा एक शरीयतवरती आधारित अत्यंत एक्स्ट्रीमिस्ट सुन्नी गव्हर्नमेंट इथे येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे अफगाणिस्तानचं जे नॉमेनक्लेचर आहे दॅट इज अ रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान, इट विल नाऊ कन्वर्ट इन टू इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान. आता सगळ्यात मुद्दा महत्वाचा आंतरराष्ट्रीय समुदायासाठी आहे की दे हॅव वन कार्ड इन देअर हँड वेदर टू गिव्ह इंटरनॅशनल लेजिटिमसी टू गव्हर्नमेंट ऑर नॉट. हे त्यांच्या हातामधलं कार्ड आहे. आता या गव्हर्नमेंटला अमेरिका युरोपियन पॉवर्सनी लेजिटिमसी देऊ नये हाच त्यांच्याकडचा मेन पार्ट आहे. जर आणि ती द्यायची असेल तर दे नीड टू इंडल्ज इन अ टाइप ऑफ बार्गेनिंग. त्यांनी त्यांच्याबरोबर सौदेबाजी करावी, काही गोष्टी मान्य करून घ्याव्यात की त्यांनी महिलांच्या विषयीचे रेस्ट्रिक्शन्स असतील, ह्युमन राईटचे कन्सर्न्स असतील, हे सगळे जेन्युअनली जर ऍड्रेस केले तरच त्यांना इंटरनॅशनल रिकॉग्निझेशन दिलं जाईल, त्यांना नंतरचा फॉरेन असिस्टन्स दिला जाईल. हे जर त्यांनी केलं तर कदाचित गोष्टी येत्या काळामध्ये पॉसिबल होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय रिकॉग्निशन हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याकडे आपण येणारच आहोत. पण जे प्रेक्षक आता जोडले गेलेत लाईव्ह या टेलिकास्टमध्ये ब्रॉडकास्टमध्ये आपल्यासोबत, त्यांना आपण सांगायचं आपण चर्चा करतो की ज्या प्रकारे अफगाणिस्तानवरती तालिबानने ताबा घेतलाय, तिथे आता तिथं सरकार स्थापणार आहे तालिबान, तर याचा परिणाम काय होऊ शकतो, भारतावरती विशेष करून याचा काय परिणाम होऊ शकतो आणि सगळं कसं झालंय याविषयी आपण चर्चा करतोय. आंतरराष्ट्रीय विषयाचे तज्ज्ञ आहेत डॉक्टर शैलेंद्र देवळानकर यांच्यासोबत चर्चा करतोय आणि ते सांगतात की कशा प्रकारे इथे साधारणपणे तालिबानची भूमिका आहे. तत्पूर्वी आम्ही एक पोल टाकलाय, तुम्ही या पोलमध्ये आपली मतं नोंदवू शकता. हा पोल आमच्या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये आम्ही टाकलाय. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानं भारताचा धोका वाढला आहे का, होय नाही सांगता येत नाही, यावर तुम्ही तुमची मतं नोंदवू शकता. शैलेंद्रजी, तुम्ही मगाशी उल्लेख केला पाकिस्तानचा. खरं तर पाकिस्तानकडून जी मिळणारी रसद आहे किंवा ज्या मिळणारी त्यांना ताकद आहे, फायनान्शियल एड असो किंवा हत्यारांच्या माध्यमातून असो, पाकिस्तानच्या भूमिकेकडे सगळ्यात जास्त लक्ष लागून राहिलं आहे. कारण पाकिस्तानची फक्त त्यांच्याशी बॉर्डर हीच कन्सर्न नाही, तर तुम्ही ज्या प्रकारे उल्लेख केला किंवा ज्या प्रकारे पाकिस्तानकडे त्यांना एक प्रकारे सगळाच सपोर्ट राहिला आहे मॉरल, फायनान्शियल आणि वेपनच्या दृष्टीने. पाकिस्तानने आता गेल्या वेळेस जेव्हा तालिबानची राजवट आली होती खरं तर तेव्हा मला आठवतंय की ज्यात काही देशांनी त्यांना रेकग्नाइज केलं होतं, त्यांना मान्यता दिली होती तालिबानच्या सरकारला. म्हणजे ते 3 एक देश असतील, त्याच्यातला पाकिस्तान हा एक देश होता. आता पाकिस्तानची ही भूमिका जी असणार आहे ती खूप महत्त्वाची असणार आहे, विशेष करून भारतासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. पाकिस्तान याविषयी काय भूमिका घेतं? मला असं वाटतं की यावेळेला इम्रान खानला अत्यंत डिप्लोमॅटिक भूमिका घ्यावी लागेल. हे याच्यावर डिपेंड करतं की कोणत्या प्रकारचं गव्हर्नमेंट हे आता अफगाणिस्तानमध्ये इस्टॅब्लिश होणार आहे. अजूनही त्या संदर्भामध्ये क्लिअर कट नाहीये. असं होण्याची शक्यता आहे की तालिबान कदाचित आउटसाइड सपोर्ट देऊन एखादं इंटरिम गव्हर्नमेंट तिथे इस्टॅब्लिश करू शकतं. एक दुसरं असं आहे की ते स्वतःच्या लिडरशिपमध्ये एक गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश करू शकतात. 34 प्रोव्हिन्सेस आहेत, त्या प्रत्येक प्रोव्हिन्सेसचा एक एक नेता घेतला जाऊ शकतो, सो दॅट ते एक रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी आहे असं वाटू शकतं. तिसरं असं आहे की त्यांनी या संदर्भामध्ये आता ज्या सगळ्या तिथल्या एम्बसीज आहेत, लोक आहेत, या संदर्भामध्ये ते काय स्टँड घेत आहेत हे बेसिकली पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये गोष्टी क्लिअर होणार आहेत. या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर त्याला रिकॉग्निझेशनचा पार्ट येणार आहे. त्यामुळे इम्रान खानला याच्यामध्ये वेट अँड वॉच पॉलिसी ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. पाकिस्तान हा त्याच्यामध्ये काय इंटरेस्टेड आहे, कारण तालिबान ही जी आहे, तालिबान इज अ स्टुडंट मुवमेंट. ही स्टुडंट मुवमेंटचा जन्म हा बेसिकली झालेला आहे पाकिस्तानमध्ये झालेला आहे आणि अफगाणिस्तान फॉर पाकिस्तान इथं स्ट्रॅटेजिक डेप्थ. आता स्ट्रॅटेजिक डेप्थ म्हणजे ज्यावेळेला पाकिस्तान अडचणीमध्ये येणार आहे, मे बी भारताबरोबरच्या वॉरमधनं असेल किंवा अमेरिकेबरोबरच्या भविष्यातल्या संघर्षामुळे असेल, तर त्यांना अफगाणिस्तानचा प्रचंड मोठा सपोर्ट मिळणार आहे. त्या दृष्टिकोनातून अफगाणिस्तान आपल्या कंट्रोलमध्ये राहावा म्हणून पाकिस्तान सातत्याने प्रयत्नशील असतो आणि म्हणूनच त्यांनी यासाठी, कारण अफगाणिस्तानचं स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे, हा एक अशा प्रकारचा कंट्री आहे की ज्याचं सेंट्रल एशिया, वेस्ट एशिया आणि साऊथ एशिया तिघांबरोबर यांची कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे तुम्ही जर अफगाणिस्तानवरती आपला स्ट्रॅटेजिक होल्ड ठेवला तर सायमल्टेनियसली तुम्ही या 3 सबकॉन्टिनेंट्स वरती आपला जो इन्फ्लुएन्स आहे तो एक्झर्ट करू शकता आणि जे पाकिस्तानला पाहिजे आहे त्यामुळे त्याच्या माध्यमातून त्यांनी ही सपोर्ट करून ही तालिबान मुवमेंट तिथं इस्टॅब्लिश केली. खरं तर ही रिलिजियस मुवमेंट आहे आणि त्याला पहिल्यांदा अफगाणी लोकांची मान्यता होती बिकॉज मुल्ला उमर वॉज अ रिलिजियस लीडर. परंतु आता ते बदललेलं आहे. आता तालिबानी दे आर नो लॉंगर रिलिजियस.
आता ते जे आहेत त्या ड्रग माफिया आहेत, त्या आर्म स्मगलर्स आहेत आणि त्या पद्धतीचे त्यांचे जे सगळे गोष्टी आहेत त्या पूर्णपणे ते रिअल इस्टेटमध्ये आहेत. त्यामुळे आता त्यांचे जे इंटरेस्ट आहेत ते पूर्णपणे बदललेले आहेत. अशा वेळेला त्यांना पाकिस्तान कशा पद्धतीने रिकग्नाइज करतो याच्यावर खूप गोष्टी आहेत. कारण कदाचित त्यांनी रिकग्नाइज केलं तर त्यांना इंटरनॅशनल कम्युनिटीचा जो प्रकारचा एक बॅकलॅश आहे तो पण त्यांना सहन करावा लागू शकतो. मला नाही वाटत की इम्रान खान याच्यामध्ये तात्काळ इमिजिएटली कोणत्या प्रकारची भूमिका घेतील. म्हणून बरं, दुसरं महत्वाचं असं आहे की तालिबान मगाशी आपण लेजिटिमसीचा हे केला होता की त्याचं सरकार लेजिटिमाइज करण्यासाठी काय काय प्रयत्न केले जाऊ शकतात. तुम्ही सांगितले 2-3 ऑप्शन आहे. म्हणजे आपण जे तालिबानच्या प्रवक्त्याकडे आलेलं स्टेटमेंट बघितलं त्यांनी म्हटलं की यावेळेस आम्ही एक ऑल इन्क्लुझिव्ह गव्हर्नमेंट करायचा प्रयत्न करू. म्हणजे सुरुवातीला आपण जो उल्लेख केला होता की ज्या प्रकारे लोकांची तालिबानमधून लोक बाहेर पडतात, अफगाणिस्तानमधून लोक बाहेर पडतात, ज्या प्रकारची चित्र आपण खरं तर ST स्टँडवर किंवा रेल्वे स्टेशनवरती बघतो तशा प्रकारची गर्दी आपण एअरपोर्टवरती बघतोय. लोक अक्षरशः एकमेकांच्या अंगावरती चढून तिथे विमानात चढण्याचा प्रयत्न करतात. लोकांच्या मनात एक भीती आहे. पण तालिबान दुसरीकडे सांगताय की आमचं सरकार हे सर्वसमावेशक असेल. म्हणजे सगळ्यात जास्त महिलांना जी भीती होती, म्हणजे महिलांबाबत नेहमी बोललं जातं की तिथे तालिबानच्या राजवटीखाली महिलांवरती प्रचंड जास्त रिस्ट्रिक्शन्स येतील. तर त्यांचं म्हणणं आहे की आमच्या नवीन सरकारमध्ये आम्ही महिलांनाही प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करू किंवा तिथल्या ज्या इतर जमाती आहेत त्यांनाही आम्ही तिथे प्रतिनिधित्व देऊ. म्हणजे हजारा असतील किंवा बलोच असतील, इतरही सगळ्यांना तिथे रिप्रेझेंटेटिव्ह हे सरकार असेल असं त्यांचं म्हटलं जात आहे. तर हा कुठेतरी आंतरराष्ट्रीय समुदायाची सहानुभूती मिळवण्यासाठी किंवा लोकांमध्ये एक प्रकारे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे का? नक्कीच याचं कारण असं आहे की तालिबानच्या बाबतीमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही आता रिसेंट हिस्ट्री बघा की त्यांनी जे जे सिटीज आपल्या हातामध्ये घेतलेल्या आहेत, कंदहार असेल, मजारे शरीफ असेल किंवा ज्या ज्या प्रोव्हिन्सेसमध्ये ते जवळपास 22 प्रोव्हिन्सेस मधले आहेत त्या प्रोव्हिन्सेस मधले त्यांनी ऑलरेडी फतवे काढायला सुरुवात केलेली आहे. त्यांचा पहिला फतवा आहे की महिलांनी आपल्या हाऊस होल्ड पर्यंत रेस्ट्रिक्ट राहावं. त्यांनी बाहेर जायचं असेल तर त्यांच्याबरोबर पुरुष असणं कंपल्सरी आहे. पुरुषांनी आपली बियर्ड जी आहे ती त्यांनी ठेवलीच पाहिजे आहे. त्याचप्रमाणे महिलांना मॉडेलिंग आता करता येणार नाहीये. आणि आता 1-2 शहरामधले माझ्यामध्ये मजारे शरीफ मधले किंवा कंदहारचे फोटोज आता सगळीकडे व्हायरल व्हायला लागलेत की ज्या ज्या ठिकाणी महिलांनी मॉडेलिंग केलेली आहे त्या ठिकाणी त्यांचे जे पोस्टर्स लागले त्या पोस्टरला व्हाईट वॉश करण्याचं काम आता चाललेलं आहे. याचा अर्थ ते जरी म्हणत असले की इंटरनॅशनल तुम्ही जसं म्हणलं सहानुभूती मिळवण्यासाठी, तरी त्यांचा जो पर्पज आहे त्या पर्पज पासून ते डेव्हिएट होणार नाहीये. आणि त्यामुळे इथं जे ग्रॉस व्हायोलेशन ऑफ ह्युमन राईट्स होणार आहे ते बेसिकली त्याचं पहिलं व्हिक्टिम जे आहेत, मोस्ट वल्नरेबल जे आहेत त्या महिला असणार आहेत. आणि यापूर्वी देखील काही व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत ज्यामध्ये त्यांनी सेक्स स्लेव्स म्हणून ज्या महिला आहेत किंवा मग ज्या तरुण मुली आहेत किंवा 40 वर्षानंतर ज्यांचे लग्न झालेले नाही अशा महिला, ज्या घटस्फोटित आहेत, ज्या विधवा आहेत, अशा महिलांना तुम्ही व्हॉलंटरीली सरेंडर करा अशा प्रकारचे फतवे त्यांनी काढलेले आहेत. आणि एक व्हिडिओ इतका सेन्सिटिव्ह होता की ज्यामध्ये एक तरुण मुलीची आई तिला ओढती आणि दुसरीकडे तालिबानी लोक तिला ओढता आहेत. आणि अशा प्रकारचा व्हिडिओ जो अत्यंत म्हणजे अंगार काटे आणणारा व्हिडिओ, शहारे आणणारा व्हिडिओ होता. तर तुम्ही अशा तालिबानांवरती विश्वास कसा ठेवणार? आणि आता कबूलमधनं एवढे लोक का बाहेर पडतात? बिकॉज दे डोंट ट्रस्ट तालिबान ॲट ऑल. हे सगळ्यात महत्वाची बाब आहे. आणि त्यामुळे जर ट्रस्ट असली असती तर लोकांचं एवढं मोठं एक्झडस जे आपण बघतो आहोत हे आता झालं नसतं. हे लोक सगळीकडे पॉलिटिकल असायलम का मागता आहेत? याचं कारणच ते आहे की त्यांना त्यांचं लाईफ इन जोपार्डी. त्यामुळे त्यांना मला नाही वाटत की आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पॉसिबल आहेत. तालिबानचे 2 चेहरे आहेत. जो इंटरनॅशनल फेस आहे आज अनफॉर्च्युनेटली वेस्टर्न मीडिया पण त्यांना ज्या पद्धतीने प्रोजेक्ट करतोय, कारण त्यांना बायडनच्या निर्णयाला सपोर्ट करायचा आहे. न्यूयॉर्क टाइम्सनी हक्कानीचे एडिटोरियल ऑप-एड छापलेले आहेत, त्यांचे इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी करता आहेत. तर मला असं वाटतंय की लवकरच तुम्हाला तालिबानचा जो खरा चेहरा आहे तो समोर येताना दिसून येईल. मला असं वाटतं की त्यांच्यावरती ट्रस्ट करणं हे अत्यंत म्हणजे हा खूप मोठ्या प्रमाणावरचा एक धोकादायक अशा स्वरूपाचा निर्णय असू शकतो. आणि त्यांचं खरं रूप काय ते जगासमोर लवकरच येऊन जाईल. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. खरं तर ज्याच्याबद्दल आपल्याला चर्चा ही करणं खूप गरजेचं आहे. तालिबान पासून म्हणजे अफगाणिस्तान पासून भारताची सीमा तशी फार लांब म्हणतात नाही. म्हणजे भलेही मध्ये पाकिस्तान किंवा पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग असला तरी माझ्या मते सौराष्ट्रापासून जे फ्लाईंग डिस्टन्स आहे, विमानाचं जे अंतर आहे ते हार्डली 26 मिनिटाचं अंतर आहे. काही 100-1 किलोमीटरचं अंतर आपल्या 2 सीमांमध्ये तिथे असू शकेल. तिथे करेक्ट मी इफ आय एम रॉंग. तर फार आता जवळ आलेलं आहे. म्हणजे पाकिस्तानची भूमिका पुढे जी असायची ती असेल, पण फार लांब तालिबान आपल्यापासून असं म्हणता येणार नाही. त्यामुळे भारतावरती याचा काय परिणाम होईल हा पहिला मुद्दा आम्हाला चर्चा करायची आहे. दुसरा मुद्दा जो असेल की काश्मीरमध्ये याचा काय परिणाम होऊ शकेल. तर पहिल्या मुद्द्याकडे वळूया. तालिबानचा कंट्रोल अफगाणिस्तानवरती असणं, भारताच्या पासून जसं मी म्हटलं की अगदी 26 मिनिटाच्या हवाई अंतरावरती तालिबान येऊन ठेपलंय, काय परिणाम होऊ शकतो हा पहिला मुद्दा. हे बघा, जसं पाकिस्तानसाठी अफगाणिस्तान स्ट्रॅटेजिक डेप्थ आहे तसं भारतासाठी अफगाणिस्तान हा एक फ्लड गेट आहे. तो फ्लड गेट आहे सेंट्रल एशियाचा.
सेंट्रल एशिया हे नॅचरल गॅस रिझर्व्हचे खूप मोठे मोठे साठे आहेत. इंडियाला नॅचरल गॅसची गरज आहे, परंतु इंडियाची डायरेक्ट बॉर्डर सेंट्रल एशिया बरोबर नाही आहे, ते अफगाणिस्तानची बॉर्डर आहे. त्यामुळे आज सेंट्रल एशिया बरोबर आपला जो ट्रेड होतो हा बाय फ्लाईट होतो. आपण त्यांना मेडिसिन्स पाठवतो, आपण त्यांना काही कल्चरल याच्यामध्ये पाठवतो, पण आपण त्यांच्याशी हा ट्रेड हा फक्त $2 बिलियन आहे. जर आपल्याला ऍक्सेस मिळाला तर तो $100 बिलियन पर्यंत सेंट्रल एशियाचा ट्रेड जाऊ शकतो. तशाच पद्धतीने आपल्याला वेस्ट एशिया बरोबर जे आपल्या पाईपलाईनचे प्रोजेक्ट आहेत, सेंट्रल एशिया बरोबरचे काही पाईपलाईनचे नॅचरल गॅसचे ऑइलचे पाईपलाईनचे प्रोजेक्ट आहेत, हे सगळे अफगाणिस्तानमधनं जातात. त्यामुळे आपला अफगाणिस्तानचा काय इंटरेस्ट आहे तर अफगाणिस्तान आपल्यासाठी स्ट्रॅटेजिकली, आपल्यासाठी इकॉनॉमिकली, ट्रेडच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. म्हणूनच आपण सध्या इराण मधलं चबहार हे जे पोर्ट डेव्हलप करतोय, तर हे पोर्ट केवळ आपण तिथे रेस्ट्रिक्टेड नाही राहिलेलो आहोत, ते इराणच्या माध्यमातून आपण एक रेल प्रोजेक्ट डेव्हलप करतो आहोत. हा रेल प्रोजेक्ट थ्रू अफगाणिस्तान सेंट्रल एशियापर्यंत जाणार आहे. त्यामुळे या रेल प्रोजेक्ट मधनं भारताला थ्रू इराण, अफगाणिस्तान, सेंट्रल एशियाचा ऍक्सेस मिळणार आहे. आणि याचा सेकंड टप्पा आता रेल कन्स्ट्रक्शनचा सुरू आहे. प्लस अफगाणिस्तानमध्ये भारताची जी भूमिका आहे, डेव्हलपमेंटल भूमिका आहे, सॉफ्ट रोल आहे. आज आपण $3 बिलियन तिथे इन्व्हेस्ट केलेले आहेत. आपण तिथे डॅम्स बांधलेले आहेत, हॉस्पिटल्स बांधलेले आहेत, युनिव्हर्सिटीज बांधलेल्या आहेत, पार्लमेंटची बिल्डिंग बांधलेली आहे. त्यामुळे त्यांचा ट्रस्ट आपण एक पद्धतीने जिंकलेला आहे. आणि 2011 मध्ये भारताचा अफगाणिस्तान बरोबर कलेक्टिव्ह सिक्युरिटी अग्रीमेंट झालेला आहे. जर अफगाणिस्तान क्रायसिस मध्ये असेल तर भारत त्यांना मदतीला चालला जाईल. आणि म्हणूनच अशरफ गनींनी भारताला मिलिटरी इंटरव्हेन्शन करा म्हणून सांगितलं होतं, एअर स्ट्राईक करा म्हणून सांगितलं होतं. आणि ते त्याच्यामध्ये जो आहे तो लोक स्टँड आहे भारताला आहे, कारण 2011चा जो अग्रीमेंट आहे तो भारताला लिगल राईट्स प्रोव्हाइड करतो. आणि म्हणूनच अशा प्रकारची रिक्वेस्ट केली गेलेली होती. तर म्हणून भारताला ह्या ग्रेट गेम मध्ये अफगाणिस्तानचा आपला सी असणं, स्टँड असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्याच्यानुसार आपण वेस्ट एशियामध्ये आणि सेंट्रल एशियामध्ये आपला ऍक्सेस होणार आहे, आपला इकॉनॉमिक बेनिफिट त्याच्यामधनं होणार आहे. आणि त्यामुळे भारताला नेहमी कन्सर्न आहे की अफगाणिस्तानच्या ग्रेट गेम मधनं आपण बाहेर पडू नये, पण ती पाकिस्तानची अजिबात इच्छा नाहीये. आणि थ्रू तालिबान पाकिस्तान प्रयत्न करेल की भारत तिथनं लवकरात लवकर जावा. म्हणून तालिबानचं जर गव्हर्नमेंट आलं ते डेव्हलपमेंट प्रोजेक्ट जे आहे ते हॅम्पर होतील, हा रेल रूट जो आहे तो हॅम्पर होईल. आणि मग नंतर मी तुमच्या काश्मीरच्या मुद्द्याकडे येतो, पण मी धोका महत्वाचा आहे. हो, तर तो धोका असा आहे की जर आता ऑलरेडी तालिबाननी या स्वरूपाचे त्यांचे तालिबानमध्ये काय वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स आहेत, त्याच्यामधला जो सगळ्यात अग्रेसिव्ह आणि सगळ्यात एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप जो हक्कानी ग्रुप आहे हा बेसिकली पाकिस्तानच्या कंट्रोल मधला आहे. त्याचबरोबर जे तहरीकी तालिबान पाकिस्तान आहेत यांनी देखील आता मोठ्या प्रमाणावरती तिथं ते गेलेले आहेत. तर हे पाकिस्तानच्या इशारावर चाललेले असल्यामुळे पाकिस्तानची अजिबात इच्छा नाही. आपण हे पण लक्षात घ्या, 2001 मध्ये जेव्हा तालिबानचं गव्हर्नमेंट तिथनं डिसमॅन्टल झालेलं होतं त्यावेळेला भारताने तिथं 4 कॉन्सुलेट्स काढलेले होते. हे 4ही कॉन्सुलेट जे भारताचे होते, मजारे शरीफ मध्ये आहे, कंदाहार मध्ये आहे, काबूलमध्ये आहे, तर हे भारताने काढू नये यासाठी पाकिस्ताननी प्रचंड मोठी ताकद वापरलेली होती. आणि भारताने तिथे मिलिटरी रोल प्ले करू नये हा अमेरिका सारखं म्हणतोय, त्याच्या मागे पाकिस्तान पण एक मोठं कारण होता, कारण पाकिस्तानची ती अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे जर तालिबान गव्हर्नमेंट मध्ये तिथं आलं तर भारताला हा जो सगळा ऍक्सेस आहे, डेव्हलपमेंटल वर्क आहे, या सगळ्यांवरचं जे फ्युचर आहे ते ब्लिक होणार आहे, ते बिकट होऊन जाणार आहे. त्यामुळे भारताला हा एक मेजर कन्सर्न आहे. आता दुसरा त्याच्याकडून भारताचा असा मार्ग असू शकतो जसं तुम्ही जम्मू आणि काश्मीरचं म्हणाला, बरोबर, त्या बाबतीमध्ये मात्र इट्स अ व्हेरी सिरियस मॅटर. याचं कारण असं आहे की जम्मू काश्मीर मधल्या काही दहशतवादी संघटना, फॉर एक्झाम्पल जैश ए मोहम्मद जी संघटना आहे ती आणि तालिबान यांचा जन्म मोर ऑर लेस एकाच काळामध्ये झालेला आहे. त्यांचे नेते जे आहेत त्यांनी एकाच ट्रेनिंग कॅम्प मध्ये ट्रेनिंग घेतलेलं आहे. मग तो मुल्ला ओमर असेल किंवा मसूद अझहर असेल, हे दोघं जण एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा तालिबानचं पहिलं गव्हर्नमेंट होतं त्याला तालिबान 1-0 असं म्हणतात, 1996 to 2001 या काळामध्ये जे कंदहारचं जे अपहरण झालं होतं आपल्या फ्लाईटचं, एअर इंडियाच्या फ्लाईटचं, त्याच्यामधली मेजर डिमांड जी होती ती अझहर मसूदला सोडण्याचीच होती. आणि हे का बरं करण्यात आलं, त्यानंतर त्याच काळामध्ये इंडियन पार्लमेंटवरती 2001चा अटॅक झाला होता. त्याच काळामध्ये जम्मू आणि काश्मीर मधल्या टेरर ऑर्गनायझेशनला तालिबानकडनं मोठ्या प्रमाणातली ट्रेनिंग आणि आर्म्स अम्युनेशन प्रोव्हाइड केलं गेलेलं होतं. तर इंडियाला त्याची भीती आहे, कारण जर तालिबान तिथं आलं तर त्याचा जो एक्स्ट्रीमिझमचा जो पार्ट आहे, त्याचा कॅस्कॅडिंग इफेक्ट जो आहे तो जम्मू आणि काश्मीर इनव्हेरिएबली होणार आहे. आणि हे जे पश्तून्स आहेत, जे बेसिकली तालिबान नेमके कोण आहेत, दे आर द पश्तून्स. आणि हे पश्तून्स इतके डेडली आहेत की त्यांनी इंग्लंडला पराभव केलाय, सोव्हिएत रशियाचा पराभव केलाय, अमेरिकेला पळवून लावलेला आहे. हे याच्यामधले 500-600 जरी काश्मीरमध्ये आलं तर आपलं डोकंदुखी होणार आहे. आपण यापूर्वी त्यांना मारलेलं आहे. 90s मध्ये हेच पश्तून यायचे इथं, त्यांना आपल्या सोल्जर्सनी मारलंय, पण त्यांना आपलं रक्त सांडावं लागलंय. त्यासाठी आपल्या सोल्जर्सला आपलं रक्त सांडावं लागलेलं आहे. तर आपण त्यांना परत मारू.
परंतु आपल्याला आपला पण ब्लडशेड करावा लागणार आहे आणि ह्या घटना तिथं वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे आपला हा मेन कन्सर्न असेल की तिथं एक्स्ट्रीमिस्ट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट हे इस्टॅब्लिश होऊ नये. नाही, पण मग एक प्रकारे भारताची ही डोकेदुखी वाढणार आहे असं एकंदरीत तुमच्या बोलण्यातून जो अर्थ निघतोय. आता भारताची स्ट्रॅटेजी इथे काय असावी, म्हणजे भारताने सुद्धा याच्यात लीड घ्यावा का आंतरराष्ट्रीय समुदायाला हा सगळा सध्याची जी परिस्थिती आहे ती निवळण्यासाठी भारताने लीड घ्यावा का? कारण भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता याच्यात जास्त दिसते सध्या. येस, भारतासमोर ऍट प्रेझेंट दोन ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन असा आहे की भारताने ऑलरेडी तालिबान बरोबर इनफॉर्मल लाईन ऑफ कम्युनिकेशन हा शब्द भारताच्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीकडनं वापरला गेलेला आहे, जो आपला ऑफिशियल वर्ड आहे. त्यांच्यापैकी काही ग्रुप्स बरोबर भारताने अनौपचारिक चर्चा सुरू केलेल्या आहेत की तुम्ही आमचे जे इंटरेस्ट आहेत त्याला तुम्ही ते इंटॅक्ट ठेवा किंवा त्याला तुम्ही हॅम्पर करू नका, त्याला धोका तुम्ही पोहोचवू नका. आणि जर त्यांच्याबरोबर रशिया टॉक्स करत असेल, चायना टॉक्स करत असेल, इव्हन इराण इज अ शिया नेशन, पण शिया नेशन सुद्धा आता तालिबान बरोबर टॉक करायला लागलेला आहे. तर मग आपण याच्यामधनं मागे का सारायचं? तर आपली जी ट्रॅडिशनल पॉलिसी होती की आपण ऍट एनी कॉस्ट त्यांच्याबरोबर टॉक करणार नाही आणि आपण फक्त गव्हर्नमेंटच्या स्टँड बाय राहू, त्यांच्या अशरफ गनी सरकारच्या बरोबर राहू. तर हे आता थोडीशी भूमिका भारताने बदललेली आहे. तर मे बी तुम्ही तो एक ऑप्शन वर्कआउट करू शकता. दुसरं मला असं वाटतं की तुम्ही ज्या बाबतीमध्ये की त्यांना विनाकारण अंगार ओढून घेणं, कारण त्यांच्या काही अपोजिशन लिडर्सने आपल्याकडे असायलम मागितलेला आहे. आता तुम्ही जर त्यांना असायलम दिला तर जो प्रकार तुम्ही तुम्हाला त्याचा कदाचित त्यांचा जो अँगर आहे, राश आहे, तो तुम्हाला स्वतःवरती ओढून घ्यावा लागेल. त्याची रिपरकेशन तुम्हाला जम्मू आणि काश्मीरमध्ये दिसून येतील. तर भारताने मला असं वाटतं की असं करावं सध्या की भारत सध्या युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचा चेअरपर्सन आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये चेअरपर्सन आहे. भारताने या 7:30 वाजता युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलची अर्जंट मिटिंग कॉल केलेली आहे. एस जयशंकर त्या मिटिंगचे अध्यक्ष आहेत. तर भारताकडे खूप चांगला पर्याय आहे. भारताने आता एक रिझोल्युशन ठेवावं की तुम्ही तालिबानला रिकॉग्नाइज करू नका. ओके, कारण सगळ्यात मेन रिकॉग्नायझेशन कोणाचं आहे? अमेरिका, रशिया, इंग्लंड आणि फ्रान्सचं रिकॉग्नायझेशन आहे. जर त्यांना ते मिळालं तर ते खूप मोठं डिव्हास्टेटिंग होणार आहे. तर तुम्ही करू नका आणि जर करायचं असेल तर तुम्ही काही टर्म्स आणि कंडिशन तालिबान पुढे ठेवा. अशा प्रकारे करू शकतो. भारताकडे दुसरा ऑप्शन आहे की भारत अशी मागणी करू शकतो की युनायटेड नेशनचे जे पीस किपिंग फोर्सेस आहेत, या पीस किपिंग फोर्सेसनी अजून कोणताही रोल अफगाणिस्तानमध्ये प्ले केलेला नाहीये. आतापर्यंत अमेरिका आणि नॅटो फोर्सेसने प्ले केलेला आहे. त्यामुळे भारत ही डिमांड करू शकतो आणि पीस किपिंग फोर्सेस पैकी काही फोर्सेस हे अफगाणिस्तानमध्ये ठेवता येऊ शकतात ऍज अ काउंटरवेट म्हणून तालिबानसाठी. त्यामुळे दोन ऑप्शन्स भारताकडे आहेत. एक तर भारत त्यांच्यावर टॉक करू शकतो, म्हणजे भारत कॅन कन्स्ट्रक्टिव्हली एंगेज विथ दॅम, आणि ऍट द सेम टाइम तू त्यांना कंटेन करण्यासाठी भारत युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी फोर्सेस ज्या आहेत, पीस किपिंग फोर्सेस आहेत, यांना एक काउंटरवेट म्हणून तिथं आणण्याचा प्रयत्न करू शकतो. तर भारतापुढे दोन्ही ऑप्शन्स आहेत, पण इट्स ऑल डिपेंड्स की आता कशा प्रकारचं गव्हर्नमेंट तिथं फॉर्म होतं. नक्कीच खूप खूप धन्यवाद शैलेंद्र देवळणकरजी. आपण मुंबई तकवर त्याला अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्ही दिली आहे. कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो, विशेष करून भारताची डोकेदुखी कशा प्रकारे वाढू शकते, भारतापुढे कुठले ऑप्शन्स आहेत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने काय करावं, तालिबानची एकंदरीत पुढची वाटचाल कशी असणार, या सगळ्या विषयांवरती तुम्ही विवेचन केलं. मुंबई तकतर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानतो. प्रेक्षकांना आम्ही पुन्हा एकदा सांगतो की जे प्रेक्षक मुंबई तकवर जोडले गेले, आम्ही चर्चा आता मुंबई तकवर आपल्यासाठी केली की तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर भारतावरती काय परिणाम होऊ शकतो, भारतापासून किती लांब आहे. कारण जसं मी चर्चेच्या दरम्यान म्हटलं होतं की भारतापासून हवाई सीमा जी आहे ती फार 26 मिनिटाचं अंतर आहे. त्यामुळे नाकारून चालणार नाही या प्रॉब्लेमला, या समस्येकडे डोळे झाकून भारताला चालणार नाही. काय भारतापुढे ऑप्शन्स आहेत, सिक्युरिटी काउन्सिलच्या माध्यमातून भारत काय करू शकतो, हे डॉक्टर शैलेंद्र देवळणकर यांनी आपल्याला इथे सांगितलं. आम्ही एक पोल पण टाकलाय. पुन्हा एकदा सांगतो, जर प्रेक्षक जोडले गेले तुम्ही या पोलवरती आपली मतं नोंदवू शकता की अफगाणिस्तानवरती तालिबानने ताबा घेतल्यामुळे भारताचा धोका वाढलाय काय, होय नाही किंवा सांगू शकत नाही, तुम्ही याच्यावरती पर्यायाला उत्तर देऊ शकता. तुम्ही दिवसभर मुंबई तकवर तालिबानच्या बाबत, अफगाणिस्तानच्या समस्येबाबत वेगवेगळे व्हिडिओ बघू शकता. याबाबतची बातमीसुद्धा तुम्ही mumbaitak.in वर बघू शकता. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी तुम्ही लॉग इन करा mumbaitak.in वर. धन्यवाद.